सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. 2023 मधील तुलसी विवाह कोणत्या शुभ मुहूर्तावर करावे? साहित्य काय घ्यावे? तुळशीसाठी सौभाग्य अलंकार काय घ्यावे? पूजा मांडणी कशी करावी? तुळशी जन्माची कथा, तुलसी मंत्र, तुलसी स्तोत्र, संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर ह्या वर्षी तुलसी विवाहारंभ 24 नोव्हेंबर 2023 पासून 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत समाप्ती आहे. आपली संस्कृती मानवतेवर, सृष्टीवर प्रेम करणारी आहे. चराचर सोयरे व्हावेत अशी अपेक्षा ज्ञानदेवांनी व्यक्त केली आहे. वनस्पती प्रेम हा त्यातील एक भाग. तुळस ही अत्यंत उपयुक्त वनस्पती आहे. हिंदू स्त्रियांना तुळशीच्या पूजेचे महत्त्व फार वाटते. तुळस आरोग्यदायक औषधी वनस्पती आहे. दारात तुळशी वृंदावन असणे ही हिंदू घर असल्याची महत्त्वाची खूण मानली जाते. अनेक जण तुलसी विवाह हा सण दिवाळीचाच एक भाग समजून तितक्याच उत्साहाने साजरा करतात. कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पौर्णिमेपर्यंत प्रत्येक केंद्रात, प्रत्येक घराघरात तुलसी विवाह करतात. तुलसी विवाहामुळे घरातील मुलामुलींचे अडलेले विवाह लवकर होतात असे आपल्या सेवेच्या अनुभवातून आढळलेले आहे. तरी प्रत्येकाने ही सेवा आपल्या घरात तुलसी विवाह अवश्य करावी. तुलसी, रुई, वड, औदुंबर, अश्वत्थ या वनस्पतींना शास्त्राने मानवतेचा दर्जा दिलेला आहे. तुळशी, रुई यांचे विवाह होतात, तर वड, औदुंबर, अश्वत्थ यांचा व्रतबंध मौंज होतो. तुलसी ही बहुगुणी व अत्यंत प्रभावी औषधी वनस्पती आहे. म्हणून तिचे नाते पितरांशी, देवांशी, मानवाशी जोडून दिले आहे. तुळस भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. म्हणून पूजेच्या वेळेला भगवान विष्णूंच्या चरणावर वाहिलेली तुळस नैवेद्यात ठेवणे म्हणजे देवांना तो नैवेद्य समर्पण करणे असे समजले जाते. तुळशीशिवाय दररोजची पूजा सुद्धा पूर्ण होत नाही. म्हणून दररोज भगवान विष्णूंना, कृष्णांना तुळशीचे एक पान अवश्य व्हावे. तुळशीला प्रदक्षिणा घातल्यास स्त्रियांच्या विवाह मनोकामना पूर्ण होतात. म्हणून जेव्हा जेव्हा ज्या वर्षी तुलसी विवाह होतो, ज्या मुलामुलींचे लग्नात अडथळे येत असतील त्यांच्या घरात तुलसी विवाह करून त्या मुलामुलींनी तुलसीला प्रदक्षिणा 11-21 प्रदक्षिणा अवश्य घालाव्या. तुलसी विवाहाच्या दिवशी तुळशीला 11, 21, 51, 108 प्रदक्षिणा, ज्यांच्या विवाह कार्यात अडचणी येत असतील त्या वधूंनी अवश्य प्रदक्षिणा मारा आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो वासुदेवाय नमः असा मंत्र जप करत प्रदक्षिणा घालायच्या आहे. आणि त्या तुलसी विवाहातील प्रसाद सुद्धा अवश्य घ्या. याने तुमच्या मनातील सर्व इच्छा लगेच ताबडतोब पूर्ण होतील. मृत व्यक्तींच्या मुखात गंगाजलाप्रमाणे तुळशीचे पान ठेवण्यात येते. म्हणून तुळशीला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भगवान श्रीकृष्णांची तुला करताना एका पारड्यात भगवान श्रीकृष्ण व दुसऱ्या पारड्यात त्यांच्या वजनाचे दागिने, मुद्रा त्यांच्या सर्व पत्नींनी घातले, तरी तुला पूर्ण होत नव्हती. त्यावेळेस सत्यभामाने फक्त एक तुळशीचे पान त्यावर ठेवले. त्याचबरोबर अलंकाराचे ते पारडे ताबडतोब खाली आले. तुळशीच्या पवित्र व निष्काम प्रेमामुळे ती तुला पूर्ण होऊन शकली. तेव्हा आशीर्वाद म्हणून भगवान श्री विष्णूंनी तिला पत्नी स्वरूपाचा मान दिला व प्रत्येक वर्षी आधी माझा विवाह तुळशीशी होईल व त्यानंतरच इच्छित इतर वधू वरांचे विवाह होतील असा आशीर्वाद दिला. त्याप्रमाणे आजपर्यंत ही प्रथा सुरूच आहे. तुळशीसाठी साहित्य काय लागणार आहे ते बघून घेऊया. 4 ऊस, बोर, चिंचा, नागवेलीची पानं, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची कुंडी, फुले, बाळकृष्णाची मूर्ती, हळदी, कुंकू, पळी, ताम्हण, फुलपात्र, आंतरपाटासाठी कपडा, हळकुंड, फराळाचे साहित्य, अष्टगंध, गहू, तांदूळ, अक्षतांसाठी रंगीत तांदूळ, जानवे, जोड, लाह्या, तूप इत्यादी. तुळशीसाठी सौभाग्य अलंकार, मणी, मंगळसूत्र, जोडवे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्र, हार, घंटा, दर्भ, सप्तपदीसाठी हवन सामुग्री.
पूजा मांडणी कशी करायची? तुळशी भोवती रांगोळी काढावी. प्रथम तुळशीची कुंडी गेरूने, आपण माठ वगैरे किंवा आपण रांगोळी काढण्यासाठी गेरू वापरतो, त्या गेरू ओला करून तुळशीची कुंडी गेरूने रंगवून घ्यावी, सारवून घ्यावी आणि सुशोभित करावी. तुळशीच्या चारी बाजूने ऊस लावून ऊसाचा मांडव उभारायचा आहे. तुळशी समोर पाटावर तांदूळाचा स्वस्तिक काढून त्यावर बाळकृष्ण ठेवावे. बाळकृष्णाचे तोंड पश्चिमेकडे असावे. विवाह संस्काराप्रमाणे बाळकृष्ण व तुळशीला चढती हळद लावावी, उतरती नाही. बाळकृष्ण व तुळशीला चढतीच हळद लावावी. नंतर दोघांची षोडशोपचारे पंचोपचार पूजा करावी. त्यानंतर दोघांमध्ये आंतरपाठ धरून उपस्थितांना अक्षता वाटाव्यात. मंगलाष्टक झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णाला हार घालावा व उपवर मुलगा मुलगी नसल्यास त्यांनी इतरांना संधी दिली तरी चालेल. अन्यथा घरातील पती पत्नीने हा विवाह केला तरीही चालेल. त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी, मंगळसूत्र, ओटीचे इतर साहित्य मुलगा किंवा मुलगी वाहील. ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण केले तरीही चालेल. आपण थोडक्यात कथा जाणून घेऊया. जालंधर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस होता. त्याने अनेकांना जिंकले आणि वैभव प्राप्त केले. त्याची पत्नी रुंदा ही एक महान पतिव्रता स्त्री होती. तिच्या पतिव्रताच्या जोरावरच तो अजिंक्य झाला होता. जालंधराचा युद्धात पराभव करावा यासाठी भगवान श्री विष्णूंनी एक कपट कारस्थान रचले. विष्णूने जालंधराचे रूप धारण केले व त्याच रूपात ते रुंदाजवळ जाऊन राहिले. रुंदेचे पातिव्रत्य भंग झाले. त्यामुळे जालंधर लढाईच्या मैदानावर मारला गेला. हे सर्व रुंदेच्या लक्षात आले. तिने श्री विष्णूंना शाप दिला आणि स्वतः सती गेली. तिने अग्निकाष्ठे भक्षण केली. तिच्या मृत्यूच्या ठिकाणी एक वनस्पती उगवली, ती म्हणजे तुळस. त्यामुळेच विष्णूला तुळस ही अतिशय प्रिय आहे. असे द्वापार युगातील एक छोटीशी कथा. श्रीकृष्ण अवतार झाला आणि त्यावेळी रुंदेने रुक्मिणी होऊन श्रीकृष्णांशी कार्तिक शुद्ध द्वादशीस लग्न केले. त्यावेळेपासून तुळशी विवाह समारंभ प्रचारात आला असे मानतात. घरातील लग्न समारंभ साजरा करावा, त्याच उत्साहाने घरोघरी तुळशी विवाह समारंभ करावा. उपयुक्तता व सौंदर्य या दृष्टीने तुळशीला महत्त्वाचे स्थान देऊन तिची लागवड करावी. तुळस ही पतिव्रता स्त्रीचे प्रतीक आहे. तिच्या निमित्ताने आपण पतिव्रता धर्माचे स्मरण करतो. ही पवित्रतेची पूजा. तुळस ही थंडी, ताप, खोकला यावर गुणकारी औषध मानली जाते. उष्णतेच्या विकारांसाठी तुळशीच्या बियांचा उपयोग होतो. भाजणे, जळणे, पोळणे किंवा गांधील माशी चावल्यावर तुळशीची माती लावली जाते शरीरावर. त्यामुळे थंडावा निर्माण होतो. आपल्या जीवनास उपयुक्त असा प्राणवायू, अन्य असे आवश्यक घटक तुळशीद्वारे आपणास मिळतात. अशी ही औषधी आणि बहुगुणी वनस्पती आपल्या घरात ठेवण्यात पूर्वजांची दूरदृष्टी दिसून येते. लग्नात तुळस ही वधू आणि बाळकृष्ण हा वर आणि ऊस त्यांचा मामा असे मानले जाते. म्हणून तुळशीच्या विवाहात ऊसाला खूप महत्त्व आहे. जसे मुलींच्या विवाहात मागे मामा उभा राहून लग्न लावतो, त्याचप्रमाणे ऊस मामा व म्हणून तुळशीच्या व बाळकृष्णाच्या मागे उभा राहून लग्न लावत असतो. म्हणून तुळशीच्या लग्नात ऊसाला खूप महत्त्व आहे, खूप सारे महत्त्व आहे. ऊसाशिवाय तुळशीचे लग्नच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे तुळशीच्या मागे आणि बाळकृष्णाच्या मागे जसे आपण ऊस ठेवतो, तो मामा म्हणूनच ठेवतो. म्हणून तुळशीच्या लग्नात आपण ऊस खरेदी करून आणतो. तुळशी जन्माची कथा थोडक्यात जाणून घ्या. समुद्र मंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर सांडले. त्यापासून तुळशी जन्माला आली व ती ब्रह्मदेवांनी विष्णूंना अर्पण केली. राजा धर्मध्वज व राणी माधवीची मुलगी अतुलनीय म्हणून तिचे नाव तुळशी ठेवले. तिने विष्णू प्राप्तीसाठी बद्रीवनात तप केले. ती पूर्वजन्मीची तुळशी नावाची गोपी होती. राधेने तिला कृष्ण सन्निध एकांतात पाहून शाप दिला की तू मानव योनीत जन्म घेशील. तेव्हा श्रीकृष्णांनी तिला दिलासा दिला की मानव जन्मात सुद्धा तुला माझी प्राप्ती होईल.
तुळशीच्या तपाने ब्रह्मदेव प्रसन्न होऊन तिला म्हणाले, शंखचूड नावाचा दैत्य पूर्वी गोप होता, त्याचे तुझ्यावर खूप प्रेम होते. तू या जन्मी ते पूर्ण कर, मग पुढील जन्मी तुला विष्णूंची प्राप्ती होईल. तिने शंखचूडाशी लग्न केले. त्या दैत्याचा पराभव तुळशीच्या पातिव्रत्यामुळे देवांना करता येईना. तेव्हा श्री विष्णूंनी शंखचूडाच्या रूपात जाऊन तिचे पातिव्रत्य भंग केले. शंखचूड मारला गेला. तेव्हा तिने विष्णूंना शाप दिला की तू पाषाण होशील. विष्णूंनी तिला सांगितले, तू माझ्या प्राप्तीसाठी तप केलेस म्हणून मी हे कृत्य केले. तुला आता दिव्य देह मिळेल. तुझ्या तडकलेल्या शरीरातून गंडकी नावाची नदी निर्माण होईल. मी गंडकीच्या तीरावर शालिग्राम नावाचा पाषाण होईल. या पाषाणाला माझे रूप समजून तुझे पान मला वाहतील लोक. तुझा पती माझ्यामुळे शंख होऊन माझ्या पूजेत सामील होईल. म्हणून शंखाला सुद्धा एवढे महत्त्व असते. विष्णुप्रिय शंख म्हणून संबोधले जाते. तू मला लक्ष्मी इतकीच प्रिय होशील, अशी तुळशी जन्माची कथा सांगितली जाते. तुळस ही आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गुणकारी औषधी. तिच्या सेवनाने सर्दी, खोकला, कफ असे अनेक विकार नाहीसे होतात. तुळस ही अनेक विकारांवर आयुर्वेदिक औषधी म्हणून उपयुक्त आहे. अशी ही तुळशी व्रताची कथा आणि तुळशी विवाहातील कथा मी आज तुम्हाला सांगितलेली आहे. आणि तुळशीला काय साहित्य लागणार आहे, तुळशी विवाह करण्यासाठी अलंकार, पूजेची मांडणी, साहित्य, कथा, ऊस का ठेवतात तुळशीच्या लग्नात, ही संपूर्ण कथा आज मी तुम्हाला सांगितलेली आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सर्वांना शेअर करा, म्हणजे सर्वांनाच फायदा होईल. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.